एक तर कलियुगातल्या लोकांचं आयुष्य फार कमी आहे. आपलं आयुष्य काही फार मोठं नाहीये. आपल्या आयुष्याला काही 100-150 वर्षाची काही मोहर लागलेली नाही महाराज. का ह्या गोरे आपण कलियुगात जन्माला आलेले लोक आहोत आणि आपण 100 वर्ष जगूच ही काही आपण शाश्वती तुम्ही आपण देऊ शकतो का? कोणीतरी हात वर करून सांगू शकतो का नाही मी 100 वर्ष जगणार आहे असं सांगू शकतो कोणी ठामपणे? नाही महाराज. माशी पाक पाकडे तव हे सरे महाराज. माशी पंख पाकडते ना, पंख, तितकीही आपण आयुष्याची शाश्वती देऊ शकत नाही की पदार्थावरली मासी उडेपर्यंत आम्ही जगू का? सुधजी महाराज म्हणतात खूप कमी आयुष्य आहे लोकांचं आणि सर्व कलियुगातले लोक हे कालरूपी सर्पाचे भक्ष्य झालेले आहे. आपण म्हणतो आपल्याकडे काळ हळूहळू येतो. काळ आपल्याकडे हळूहळू येत नाही. आपण म्हणतो दिवसा आपल्याकडे हळूहळू येतात. महाराज काल कोणासाठी थांबलेला नाही. सकाळचा गेलेला 1 तास आपल्यासाठी परत येईल. प्रलय झाला तरी तो का 1 तास परत येणार नाही. आजचा दिवस उद्या आणा बरं, आणता येईल का? एकदा क्षण गेला, एकदा घडी गेली, परत ती जीवनामध्ये परत येत नाही महाराज. आणि आपलं आयुष्य एका वर्षाने, एका तासाने, एका सेकंदाने, एका क्षणाने कमी कमी होत चाललेला आहे आणि कालरूपी सर्प तोंड फाडून बसलेला आहे आणि त्याच्याकडे आपण हळूहळू चाललोत ना. तर सुजी महाराज म्हणतात सर्व जीव काळाचे भक्ष्य आहेत ना, तर त्यांच्या उद्धाराकरता मी तुम्हाला अशी कथा सांगतो की ती अमृतमयी कथा आहे. कारण भागवत कथा फक्त कथा नाही तर काय आहे, अमृत आहे. ही एवढी सर्वश्रेष्ठ कथा आहे की सुतजी महाराज म्हणतात की ज्या वेळेस राजा परीक्षितीला शाप लागला, कोणाला? राजा परीक्षितीला शाप लागला आणि त्याच्या उद्धाराकरता शिक्रताल भूमीमध्ये शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला ही कथा सांगू लागले ना, तर स्वर्गातल्या देवांना हेवा वाटू लागला. हेवा वाटू लागला की एवढं भागवत कथामृत त्या ठिकाणी शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगत आहे. तर हे अमृत आपल्याला स्वर्गामध्ये भेटत नाही. म्हणून देवांनी काय केलं की स्वर्गातून एक अमृत कलश भरून घेतला, शुकाचार्य महाराजांकडे आले आणि शुकाचार्य महाराजांना म्हणतात की हे शुकाचार्य महाराज तुम्ही हे अमृत घ्या, राजा परीक्षितीला द्या आणि त्याला अमर बनवा. कारण त्याची प्रजेला अजून काय आहे, गरज आहे. शुकाचार्य म्हटले बाबा माझं काही नाही, ज्याला कथा ऐकायची त्यांना विचारा ना. तुम्हाला जर विचारलं तुम्हाला कथा ऐकायची का अमृत प्यायचं तर तुम्ही काय सांगताल? सगळे म्हणते अमृतच द्या, हे की नाही? मरण कोणाला वाटतं का? मर हा बोलूनच हाती महाराज. मर हा माणसाला शब्द सुद्धा ऐकावाची इच्छा नाही राहत. शुकाचार्य म्हटले अरे जो कथा ऐकतोय त्यालाच विचारा ना. विचारलं शुकाचार्यांनी, राजा सांग बाबा तुला स्वर्गातला अमृत पाहिजे का भागवत कथा अमृत पाहिजे? राजा म्हणला महाराज मला नको स्वर्गातला अमृत. कारण स्वर्गातला अमृत हे फक्त दीर्घजीवी बनवतं. असं थोडं आहे की स्वर्गातले देव अमृत पेतात म्हणजे ते मरत नाही. त्यांना सुद्धा मरावं लागतं, त्यांना सुद्धा मृत्यू लोकात यावं लागतं. की मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका ते तुम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षणे पुण्यमर्ते लोकं विशन्ति एवं त्रैधर्म मनु प्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. इंद्र असू द्या, ब्रह्मा असू द्या, त्यांचं पुण्य संपलं की त्यांना मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं. म्हणजे काय ते सुद्धा अमर नाही. मग शुकाचार्य म्हटले बाबा त्याला ते अमृत नाही पाहिजे तर त्याला भागवत कथामृत पाहिजे. मग देव म्हणायला लागले मग शुकाचार्य महाराज तुम्ही थोडंशी भागवत कथामृत आम्हालाही द्या, त्याच्याबद्दल थोडंसं अमृत घ्या. शुकाचार्य म्हटले तुम्ही वेडे आहात की काय म्हणे? क्व सुधा क्व कथा लोके क्व काच क्व मणिर्महान
ब्रह्मरातो विचार्यैव तदा देवांजहासहा। अरे कुठे स्वर्गातला अमृत, कुठे ही भागवत कथा अमृत। महाराज स्वर्गातला अमृतापेक्षा भागवत कथा अमृत श्रेष्ठ आहे। आता काचेचा मणी श्रेष्ठ असतो का हिरा श्रेष्ठ असतो? काय श्रेष्ठ असतो? हिरा। त्याप्रमाणे भागवत कथामृत म्हणजे हिरा आहे। एवढी सर्वश्रेष्ठ कथा आहे आणि सर्वांना ती पावन करणारी कथा श्री सुतजी महाराज शौनकादिकांना सांगतात आणि सुतजी महाराज म्हणतात, हे शौनकादिक ऋषींनो, जो कोणी सप्ताह विधीने भागवत कथा श्रवण करतो ना 7 दिवसाच्या विधीने, तर निश्चितच त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। मग प्रश्न विचारला सहज महाराज, 7 दिवसाच्या सप्ताह विधीने तुम्ही कथा श्रवण करायला सांगत आहात, पण ही 7 दिवसाची परंपरा केव्हापासून चालू झाली? आपण म्हणतो ना की तुमच्या गावात किती दिवसापासून सप्ताह सुरू आहे, किती दिवसापासून परंपरा आहे तुमच्या गावात सप्ताहाची। त्याप्रमाणे कोणी सहज प्रश्न विचारू शकतो की ही भागवत कथा 7 दिवसाची केव्हापासून सुरू झाली? मग 7 दिवस का भागवत कथा ऐकायची आणि 7 दिवसाची ही भागवत कथा कोणी सुरुवात केली? तर सुतजी महाराज म्हणतात की हे शौनकादिक ऋषींनो, ही 7 दिवसाची परंपरा सनकादिकांनी सुरू केली। कोणी सुरू केली? सनकादिकांनी सुरू केली। आणि प्रथम कथा सनकादिकांनी नारदांना सांगितली, भक्तीचं, ज्ञानाचं, वैराग्याचं दुःख दूर करण्याकरता। तर इथून ही परंपरा चालू झाली। तर सहज शौनकादिकांनी विचारलं, महाराज तुम्ही तर आश्चर्याची गोष्ट सांगत आहात की सनकादिकांनी नारदांना ही 7 दिवस कथा सांगितली, पण आमच्या ऐकण्यात असं आहे की नारदांना जरा देवीचा आणि दक्ष राजाचा शाप आहे की नारद 1 मिनिट सुद्धा कुठे एक क्षणभर थांबत नाही। मग नारदजी कधी कुठे 7 दिवस थांबले आणि त्यांनी 7 दिवस ही कधी कथा ऐकली ही पूर्ण सांगा। तर शौनकादिक म्हणतात की एक कालचा प्रसंग आहे की एकदा ही विशालायां चत्वार ऋषियो मलहा सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदं। की एक कालचा प्रसंग आहे की एकदा ही विशालायां, एक वेळेस नारदजी हा मृत्यूलोक फिरायला आले। जसे आपण फिरायला जातो वृंदावनाला, पंढरपूरला आपण जातो की नाही यात्रा करायला, मग तिथल्या सगळ्या क्षेत्राचा आपण काय घेतो? दर्शन घेतो। यमुना मैयाचं दर्शन घेतलं, राधा वल्लभजीचं दर्शन घेतलं, राधा दामोदरचं दर्शन घेतलं, राधारमण देवचं दर्शन घेतलं, बाकी विहारजींचं काय घेतलं? दर्शन घेतलं। आपण सगळ्या क्षेत्राचा काय घेतलं? तिथं दर्शन घेतलं ना। तसे नारदजी फिरत फिरत या मृत्यूलोकात आले आणि कुठे कुठे गेले? अनेक ठिकाणी गेले आणि फिरत फिरत बद्रीनारायण धामात गेले। कुठे गेले? बद्रीनारायण धामामध्ये। तर तिथे सनक, सनंदन, सनातन आणि सुजात हे 4 भाऊ बसलेले होते आणि त्यांचा असा नियम की एकाने कथा सांगायची आणि 3 जणांनी ऐकायची, म्हणजे त्यांना श्रोत्याची सुद्धा गरज नव्हती। एकाने सांगायची, 3घांनी ऐकायची, असा त्यांचा नियम। त्यांची सुंदर कथा चालू होती आणि तिथून नारद चालले। पण नारद असे चालले होते की असं वाटू लागलं सगळ्या गावाचं ओझं त्यांनी त्यांच्या डोक्यावर घेतलं। काही काही माणसाचे चेहरेच असे असतात, त्यांना पाहिलं की इकडे ताप येतो, असे चेहरे असतात काही काही माणसाचे। अरे चेहरा असा असावा का? देवाने आपल्याला एवढं सुंदर मुख दिलं महाराज, आतमध्ये कितीही दुःख असू द्या पण महाराज चेहऱ्यावरती तरी प्रसन्नता ठेवली पाहिजे की नाही मनुष्याने। नाहीतर काही काही माणसाचे चेहरे पाहूनच नको वाटतं, चला पुढं वाटतं की नाही महाराज, चेहरा प्रसन्न असला पाहिजे। असं वाटतं काय सगळ्या जिल्ह्याचं ओझं घेतलं की काय काय माहित, अशी चिंता करत एखादा मनुष्य जातो। तसे नारद चालले कुठून? बद्रीनाथ धामातून। बद्रीनाथ धामातून चालले, अगदी निराश झालेले आहे, चेहरा पडलेला आहे, असं वाटू लागलं की एखाद्या जत्रातून आले त्यांचं पॉकेट कोणी मारलं, असे नारद चालले होते। आणि सनकादिकांनी त्यांना पाहिलं आणि सनकादिक म्हणायला लागले कि कथन ब्रह्मन दीन मुखहा कुतश्चिंता तुरो भवन। अरे नारद जी, आप कहाँ से आए हैं और कहाँ जा रहे हैं?